नमस्कार मित्रांनो. गाईला गाभण काळात किंवा संक्रमण काळात कोणतं पशुखाद्य दिलं पाहिजे किंवा कोणती पेंड दिली पाहिजे जेणेकरून त्या गायीची डिलिव्हरी ही नॉर्मल झाली पाहिजे, वासरू हे ओढून काढावं लागलं नाही पाहिजे. गायीचा झार म्हणा किंवा वार म्हणा हे पडण्यास मदत झाली पाहिजे. गायीच्या कासेची रचना म्हणा किंवा गाय मिल्किंगला मागच्या वेतापेक्षा चालू वेताला ही 20 ते 30% हे जादा चालली पाहिजे. त्यासाठी त्या गायीला कोणतं पशुखाद्य दिलं पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो. गाभण काळामध्ये गायीच्या पोटावरती हे ट्रेस असतो. कारण गाभण काळामध्ये गायी शेवटच्या दिवसामध्ये चारा कमी खाते आणि तिला जे चाऱ्यामधून एनर्जी मिळत असते ती एनर्जी मिळत नसते मित्रांनो. अशा वेळी जी गायीची काशीची रचना बनत असताना किंवा गायीचा चिक बनत असताना त्या चिकामध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल आणि प्रोटीन हे त्या चिकामध्ये भरपूर प्रमाणात असतात आणि त्यावेळेस त्या गायीच्या शरीरामधून जे घटक खर्च होतात ते घटक भरून काढण्याचं काम, हे जे घटकाची गरज असते ते घटक ह्या पिंडीमधून दिले जातात मित्रांनो. हे गोदरेज कंपनीचं ट्रान्झिफिट D60 या नावाचं हे प्रोडक्ट आहे मित्रांनो. हे मी मागच्या 2 वर्षापासून माझ्या गोट्यावर वापरत आहे. ह्याचा रिझल्ट फार छान आहे मित्रांनो. मी बरेच दिवस झाले वापरतोय. तुम्ही नक्की वापरा. ह्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, गायीच्या कासेची रचना प्लस गायीचं विल्यानंतर त्याची डिलिव्हरी हे येताना नॉर्मल होणे किंवा झार व्यवस्थित पडणे किंवा पुढे भाकड काळ हा जास्त न राहणे किंवा गायीला मस्टडी सारखे किंवा किटोसिस सारखा आजार न होणे, जी गायीला ज्या घटकाची ह्युमिनिटी पॉवर, रोग प्रतिकार शक्ती त्या गायीला शरीराची रचना बनवण्यासाठी किंवा ते बॉडी स्कोर बनवण्यासाठी जे घटक लागतात ते हे सर्व प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन हे सगळे घटक ह्यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. ज्यामुळं ज्या गायीच्या घटकातील शरीरामधले जे बॉडीमधील जे घटक खर्ची झालेले आहेत ते भरून काढण्याचं काम आणि गायीचे रोगप्रतिकार, ह्युमिनिटी पॉवर हे टिकून ठेवायचं काम ह्या प्रोडक्टमुळे होते मित्रांनो. हे प्रोडक्ट एकदम चांगला आणि फार आहे. ह्याला इंग्लिशमध्ये DKR असं म्हटलं जातं. जे बॅलन्सिंग असं प्रोडक्ट आहे मित्रांनो. नक्की वापरा जेणेकरून गायीला किंवा तुमच्या गोठ्यावरती त्या विणाऱ्या जनावरांना आजारी पडण्याचं प्रमाण हे कमी राहतं. कारण गायी गाभण काळामध्ये आणि विल्यानंतर ही आजारी पडली नाही पाहिजे. त्याच्यावरती जी मिल्किंग कॅपॅसिटी चालते मित्रांनो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे बनवलेलं प्रोडक्ट आहे मित्रांनो. नक्की वापरा. ह्याचा रिझल्ट फार छान आहे. धन्यवाद मित्रांनो.